वाजते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो दुमदुमते हीच घोषणा शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना शिवसेना एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपू राष्ट्र बलशाली घेऊन विचार आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना। आपल्या रायगड जिल्ह्याचे कॅबिनेट मिनिस्टर भावी पालकमंत्री आणि अत्यंत साधा मंत्री कॅबिनेट मिनिस्टरमधले एकदम साधा मंत्री असणारे माननीय भरतजी गोगावले साहेब, त्याचबरोबर आजच्या या रायगड आपल्या या जिल्ह्याचे खासदार बारणे साहेब आणि तमाम आपल्या खोपोलीकरांचे ताईत बोलता येईल असे माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भोईर साहेब आणि माझ्याबरोबर सर्व माझे जे सहकारी मित्र आहेत दिलीपजी जाधव माजी नगरसेवक, माझा भाऊ संदीप पाटील आणि माझ्या तमाम सर्व कार्यकर्ते मित्रांनो आणि सन्माननीय व्यासपीठ, कारण की लिस्ट खूप मोठी आहे, वेळ होऊ शकतो त्यामुळे मला क्षमा करावी, सर्व महिला आघाडी आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, खरं तर खूप 3-4 वर्षापासून चालू होतं की प्रवेश करायचा पण आज योग आला। मला आता खरं तर काय बोलावं ते समजत नाही आहे, कारण की मी खूप भारावून गेलेलो आहे, कारण की आमदार साहेबांनी आणि आपण सर्व शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने मेळाव्याचं आयोजन केलं आणि माझं स्वागत केलं त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद देतो। साहेब, मी प्रवेश करायचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघतो, त्यांनी इरसाळवाडीला आल्यानंतर 1.5 तास चालून जी त्यांनी त्यांचा उपवास का काही असताना वरती गेले होते, त्यानंतर दडग्रस्तांची परिस्थिती त्यांना बघायची होती, त्याचबरोबर आपली तर ॲक्सिडेंटसुद्धा एक झालेला होता की 19 अपघातात गेले होते, तेव्हासुद्धा शिंदेसाहेब आलेले होते, जास्तीत जास्त चांगली योजना साहेबांनी घरपर्यंत पोहोचवल्या, त्याचबरोबर आमदार साहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण की आत्तापर्यंत 3000 कोटीचा निधी आपल्या खालापूर तालुक्यात आत्तापर्यंत कुणी आणला नव्हता। आमदार साहेबांबरोबर 3 ते 4 खरं तर आमदार साहेबांचं मी 2014ला सुद्धा काम केलं नव्हतं आणि 2019ला सुद्धा करता नव्हता मला, पण तरीसुद्धा आमदार साहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटेल आपुलकीने विचारपूस करायचे, घरच्यांची विचारपूस करायचे, वैयक्तिक काम असेल ते पूर्ण करायचे, सार्वजनिक कामं तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते कधीच 2 मिनिटात फोन समोर लावून पूर्ण करायचे। अशा या कामाला मी साहेब तुम्हाला सलाम करतो, त्यामुळे मी तुमच्या कामाच्या प्रेमात पडलो। बरेच नेते आता 2-3 दिवसापूर्वी बोलले की कुलदीप शेंडेंनी आधीपासूनच काम करत होते, तर मी युतीचं काम करत होतो, तुम्ही तर युतीचं काम पण नव्हतं केलेलं आहे, मी युती धर्म पाळत होतो आणि मी आता खोपोलीकरांच्या विकासासाठी आमदार थोरवे साहेबांच्या हातात हात घालून सर्व आमचे जे सिनियर मंडळी आहेत, जे मला तर आता खरं ह्या पक्षामध्ये नवीन येतो असं वाटतच नाही आहे, कारण की माननीय बेबी शेठ असतील, अवसरमल साहेब असतील, अवसरमलताई असतील, सुनीलजी पाटील असतील की ज्यांनी आम्ही राष्ट्रवादीत एकत्र काम केलेलं आहे, भाऊंचा मोठा वाटा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये, त्याचबरोबर संदीप पाटील असतील, संदीप पाटील माझे मित्र आहेत, माधवीताई रेटे असतील, प्रियाताई जाधव